नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण पाळीच्या तक्रारींपासून सुटका कशी मिळवावी या विषयास थोडक्यात बोलणार आहोत। काही स्त्रियांना, काही मुलींना पाळीच्या काळात उलटी होणं, पोट दुखणं, पाय दुखणं, चक्कर येणं ह्यासारख्या लक्षणांची तीव्रता वाढताना दिसते किंवा पाळीच्या काळात ह्या लक्षणांची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात असते। मग ही लक्षणं काही झाली की काही स्त्रिया किंवा मुली एखादी पेन किलर घेणं किंवा एखादी उलटीवरची अँटॅसिड नावाची औषध गोळ्या घेणं आणि ते तात्पुरतं थांबवणं हे दर पाळीला असंच चालू राहत असतं। तर ह्या तुमच्या चुकीच्या गोळ्या घेण्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन गर्भाशयाच्या संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात। त्यामुळे ही जर लक्षणं झाली तर तुम्हाला लगेच सावध होऊन तुमची जी जीवनशैली आहे, म्हणजे दिवसाची जी दिनचर्या आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे, त्याच्यामध्ये सुधार केला पाहिजे। आता ह्या पाळीच्या तक्रारी का सुरुवात होत असतात की तुमचं खाणं पिणं झोपणं हे पूर्णपणे विकृत झालेलं असतं। पाळीच्या काळात जेवढा आराम करायला पाहिजे तेवढा आराम न होता अत्याधिक शरीराची आणि मानसिक हे दोन्ही प्रकारची दगदग ही खूप प्रमाणात होत असते। त्यामुळे ह्या लक्षणांची वाढ होताना दिसते। आता ही लक्षणं सुरू झाल्यानंतर तुम्हाला लवकर उठलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे। खाण्यामध्ये घरात जे बनवलेला ताजा आहार असतो त्याच्यामध्ये ताज्या भाज्या आहेत, लोणी आहे, तूप आहे, दूध आहे, फळं आहेत यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करायला पाहिजे। आणि रात्रीची झोप साधारण रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत जर घेतली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। परंतु आजकाल असं झालेलं आहे की पाळीच्या काळात मला काही होत नाहीये तर कुठलं तरी पार्सल मागवलं जातं, नको ते पार्सल खाल्लं जातं, त्याच्यामध्ये फास्ट फूड येतं, चायनीज येतं किंवा रात्रीचं शिळं राहिलेलं अन्नाचं सेवन अत्याधिक प्रमाणात केलं जातं। ह्यामुळे खरं ह्या तक्रारी ह्या वाढत असतात। तर हे अगोदर तुम्ही बंद करायला पाहिजे। आणि ही जर लक्षणं चालू झाली तर ही लक्षणं ही नॉर्मल आहेत असं न समजता ही लक्षणांची सुरुवात झाली तर तुम्हाला तुमची जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना दाखवून आयुर्वेदामध्ये अशी भरपूर औषधं सांगितलेली आहेत, म्हणजे शतावरी आहे, अश्वगंधा आहे, उशीर आहे, गोक्षूर आहे, अशोक नावाचं औषध आहे। ही सगळ्या औषधांचा उपयोग ह्या पाळीच्या तक्रारीमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो। आणि ह्या औषधांच्या साहाय्याने तुमची पाळी अतिशय नॉर्मल यायला लागतं, म्हणजे अंगावरून अगदी नॉर्मलपणे जायला लागतं। पाळी कधी येते आणि कधी जाते हे तुमच्या लक्षातही येणार नाही। त्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे। त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये पंचकर्मातली एक अनुवासन नावाची बस्ती सांगितलेली आहे। तर ह्या अनुवासन बस्तीचा ह्या तक्रारींमध्ये जर तुम्ही वापर केला तर त्याचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो। त्यामुळे ही जर लक्षणं दिसत असतील, पाळीच्या तक्रारी दिसत असतील तर तुम्ही अगदी निवांत न राहता त्याच्यावरती लवकरात लवकर ट्रीटमेंट करायला पाहिजे। आणि जे सांगितलेली दिनचर्या आहे त्याचं पहिल्यांदा पालन केलं तर तुमची पाळी निश्चितपणे नियमित आणि व्यवस्थित येईल। धन्यवाद।